मंथन न्यूज महाराष्ट्र। संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भीमाजी उनवणे या 70 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची बाब उघडकीस आली। झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला आहे। साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येताच आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले। त्यानंतर तिने आरडाओरडा केली। त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक याने तात्काळ या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। आज सकाळी साधारणपणे 6-6:30च्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये एक सिनियर सिटीजन वय वर्ष 77 साहेबराव भीमाजी उनवणे यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता। त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो एक प्रथमदर्शनी तरी खुनाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे। त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत। आपली सर्व काही पोलीस टीम आहे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणची टीम, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम, तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। डॉग स्क्वॉड त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्टने देखील भेटी दिलेल्या आहेत आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे, त्यातील आरोपी कोण आहे हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत।